काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक चव्हाण हे 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आलाय। ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केलाय। अशोक चव्हाण यांच्या सोबत जवळपास एकूण 15 आमदार काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आलाय। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो क्या क्या होता है असं म्हटलंय। अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते। आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। या संदर्भात काँग्रेस पक्षाचे बाजीप्रभू म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळतंय। यावर अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुढील राजकीय भूमिका 2 दिवसात स्पष्ट करणार। भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाहीये। प्रत्येक गोष्टीला कारण पाहिजेच असं काही नाही, असं यावेळी चव्हाण यांनी सांगितलंय। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही। मी प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम मी केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करणार। त्यामुळे अशोक चव्हाण हे 2 दिवसानंतर काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।